नमस्कार, प्रियाज किचन विथ युनिक स्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आज आपण आळूवडी कशी करायची ते पाहणार आहोत. आळूच्या पानांमुळे शरीरातल्या साखरेची पातळी नियंत्रणात राहते. चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 22-23 पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आळूची, हे पाहू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला फिरवून घेतल्यात. 2 चमचे आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट, पाणी, 2 वाटी बेसन, हळद, जिरेपूड, थोडासा मटण मसाला, खायचा सोडा, 1 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ. चला तर हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊन पीठ फेटून घेऊ. आता या पिठामध्ये मी सर्व मसाले घालून घेते. सर्वप्रथम हळद, जिरेपूड, सोडा, नंतर मिरची आणि लसणाची पेस्ट, एक चमचा खोबरं आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी, चवीनुसार मीठ आणि ओवा अशा प्रकारे हातावर मॅश करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे सर्व मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान घट्टसर फेटून घ्यायचं आहे. आता इथे हे पीठ छानपैकी फेटून झालेलं आहे. आता मी वड्या भरून घेते आणि इथे मी चाळणीला 1 चमचा तेल लावून घेतलं आहे. आता सर्वप्रथम मी एक पान असं उलटं करून त्याला पूर्ण पानाला पीठ लावून घेते. हे पहा अशा पद्धतीने छान असं जाडसर पीठ लावून घ्यायचं आहे पानांना. त्यामुळे वड्या खायलाही छान रुचकर लागतात. मी आता या प्रत्येक पानावर छान असं दाटसर पीठ लावून घेते आणि पानाच्या वर अजून पानं ठेवून ह्या वड्या पूर्ण भरून घेते. हे पहा अशा पद्धतीने एका पानावर पान ठेवून ह्या वड्या पूर्ण भरून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे 3 किंवा 4 पानं घेऊन वड्या भरू शकता. जेवढे कमी पानं घालून भरू शकता तेवढे अप्रतिम लागतात. मी ते 3 ते 4च पानं वापरून ह्या वड्या भरून घेते. अशा दोन्ही साईडून ही पानं दुमडून छान असा रोल करून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही. हे वरून अशा पद्धतीने वरून दुमडूनही असा रोल करून घ्यायचा आहे. दाबत दाबत ते छान पीठ बाहेर न निघू देता छान गोल असा रोल करून घ्यायचा आहे. हे पहा छान अशा पद्धतीने रोल तयार करून झालेला आहे. पाहू शकता किती छान दिसतोय. तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या सगळ्या वड्या भरून घेते. असा हा रोल तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचा आहे. बाकी उरलेल्या आता वड्या मी भरून घेते.
इथे मी सर्व वड्या भरून घेतलेल्या आहेत. आता ह्या मी उकडून घेते. इथे गॅसवर मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये 2 तांबे पाणी घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. आता ही चाळण मी त्या पातेल्यावर ठेवून घेते आणि चाळणीवर एक झाकण ठेवून छान असं वाफलून घेते या वड्या. आता इथे मी या वड्या 20 ते 25 मिनिट वाफलून घेते. 20 ते 25 मिनिटानंतर ना ह्या वड्या छानपैकी शिजलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आता ही एका चाकूच्या साहाय्याने कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. तुम्हाला हवी असेल त्या साईजनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. पण जाडसर अशा पद्धतीने कट केल्या की परतायला खूप सोप्या पडतात. पातळ कट केला की त्याचा भुगा होतो. आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतते. जेणेकरून वड्या परतण्यासाठी आपल्याला लागेल तेवढं आपण तेल घालू शकतो. तुमच्या गरजेनुसार तुम्ही तेल याच्यामध्ये वापरू शकता. आता इथे मी फोडणी तयार करून घेते. सर्वप्रथम कढीपत्ता तेलामध्ये टाकला. नंतर ठेचलेला लसूण, भरपूर प्रमाणात तुम्ही ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे. जिरं घालायचं असेल तर तुम्ही जिरंही घालू शकता. आणि तुमच्या गरजेनुसार त्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरेपूड आणि चटणी घालून तुम्ही छान परतून घ्या. मीठ तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. ऑलरेडी आपण वड्या करताना आपण त्यामध्ये मीठ वापरलेलं आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार तुम्ही त्याच्यात मीठ वापरू शकता. आता इथे मी सगळ्या वड्या घालून छान असं परतून घेते पुन्हा एकदा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या वड्या न परतता गरम तेलामध्येही तळून घेऊ शकता. परतल्या तर छान टेस्ट लागतात, तळल्यावरही छान टेस्ट लागते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आवश्यकतेनुसार थोडंसं मी तेल घालून छान पुन्हा एकदा परतून घेते. एक 2-3 मिनिट हे छान परतून झालेले. आता इथे अशा पद्धतीने ह्या वड्या बनवून रेडी आहेत. हे पाहू शकता, खूप अप्रतिम दिसते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सोबतही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटू अशाच एका नव्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.